श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 23 अंगारकी चतुर्थीचे महात्म्य। पूर्वी अवंती नगरात महान तपस्वी भारद्वाज ऋषी राहत होते। ते अग्निहोत्राचे नित्य पालन करीत, शिष्यांना वेदविद्या शिकवीत। एकदा स्नानासाठी ते क्षिप्रा नदीवर गेलेले असताना तेथे जलक्रीडा करणाऱ्या सुंदर अप्सरेस पाहून कामप्रेरित झाल्याने त्यांचे वीर्य स्खलित झाले। ते पृथ्वीने धारण केले। त्यापासून एक लालबुंद आणि तेजस्वी पुत्र निर्माण झाला। तो 7 वर्षाचा झाला तेव्हा स्वतःच्या कांतीबद्दल त्याने मातेकडे विचारणा केली। तेव्हा पृथ्वीने त्याचे जन्मरहस्य सांगितले। त्यामुळे त्याने पित्याकडे जाण्याविषयी पृथ्वीकडे हट्ट धरला। पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजांकडे गेली व सर्व घटना सांगून निजपुत्राचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना विनंती केली। भारद्वाजांनी त्याचा स्वीकार केला। त्यास प्रेमाने कुरवाळले। त्या दिवसापासून तो पित्याच्या आश्रमातच राहू लागला। पुढे त्याची मुंज झाल्यावर ऋषींनी त्यास वेद शिकवले आणि गणेश मंत्राचा उपदेश करून अनुष्ठान करण्याची आज्ञा केली। नर्मदा तीरावर जाऊन एक योग्य स्थान शोधून तो अनुष्ठानास बसला। सहस्त्र वर्षे उलटली तरी त्याचे अनुष्ठान चालूच होते। त्याची एकाग्रता व तपश्चर्येवरील निष्ठा पाहून प्रसन्न वदन श्री गजानन माघ शुद्ध चतुर्थीस त्याच्या सन्मुख प्रकट होत म्हणाला, वत्सा, तू धन्य आहेस, तरी इष्टवर मागून घे। भारद्वाज पुत्र म्हणाला, मला स्वर्गलोकीचे अमृत प्यावयास मिळावे, त्रिभुवनात माझी कीर्ती व्हावी आणि तुम्ही मजवर प्रसन्न झालात ती माघ वद्य चतुर्थी ही तिथी लोकांनी विशेष कल्याणप्रद व्हावी। गजानन म्हणाले, तथास्तु, तू अमृत प्राशन करशील, ग्रहमंडलात तुझे स्थान असेल, मंगळ या नावाने तू प्रसिद्ध होशील, भूमिपुत्र म्हणून तुला भौम म्हणतील, तुझी अंगकांती अंगारासमान लालबुंद असल्याने तुला अंगारक असेही म्हणतील। गजानन अंतर्धान पावला। गणेश भक्त मंगळाने त्याने स्थानी दशभुजा गणपतीची सुंदर मूर्ती स्थापन करून देवालय बांधले आणि मंगलमूर्ती असे त्या मूर्तीचे नामकरण केले। तेव्हापासून मंगळवारी येणाऱ्या वद्य चतुर्थीस संकष्टी चतुर्थी असे न म्हणता अंगारकी चतुर्थी म्हणण्याची प्रथा रूढ झाली। पारनेर जवळ दशभुजा गणपतीचे चिंतामणी म्हणून जे स्थान आहे ते हेच असे म्हणतात। श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 23 अंगारकी चतुर्थीचे महात्म्य। पूर्वी अवंती नगरात महान तपस्वी भारद्वाज ऋषी राहत होते। ते अग्निहोत्राचे नित्य पालन करीत, शिष्यांना वेदविद्या शिकवीत। एकदा स्नानासाठी ते क्षिप्रा नदीवर गेलेले असताना तेथे जलक्रीडा करणाऱ्या सुंदर अप्सरेस पाहून कामप्रेरित झाल्याने त्यांचे वीर्य स्खलित झाले। ते पृथ्वीने धारण केले। त्यापासून एक लालबुंद आणि तेजस्वी पुत्र निर्माण झाला। तो 7 वर्षाचा झाला तेव्हा स्वतःच्या कांतीबद्दल त्याने मातेकडे विचारणा केली। तेव्हा पृथ्वीने त्याचे जन्मरहस्य सांगितले। त्यामुळे त्याने पित्याकडे जाण्याविषयी पृथ्वीकडे हट्ट धरला। पृथ्वी त्याला घेऊन भारद्वाजांकडे गेली व सर्व घटना सांगून निजपुत्राचे पालनपोषण करण्यासाठी त्यांना विनंती केली। भारद्वाजांनी त्याचा स्वीकार केला। त्यास प्रेमाने कुरवाळले। त्या दिवसापासून तो पित्याच्या आश्रमातच राहू लागला। पुढे त्याची मुंज झाल्यावर ऋषींनी त्यास वेद शिकवले आणि गणेश मंत्राचा उपदेश करून अनुष्ठान करण्याची आज्ञा केली।